नंदुरबारात आशा व गटप्रवर्तकांचे धरणे आंदोलन, प्रलंबित मागण्यांसाठी शासनाचे वेधले लक्ष। जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक संघटना नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आशा व गटप्रवर्तकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले। आशा व गटप्रवर्तकांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। 2018 पासून केंद्र सरकारने मोबदल्यात वाढ केलेली नसून तात्काळ मोबदला वाढ लागू करावी अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली। तसेच आशा व गटप्रवर्तकांचे सेवानिवृत्तीचे वय 65 वर्ष करावे, पेन्शन योजना लागू करावी, गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, ग्रॅज्युटी, पीएफ, किमान वेतन व इतर कायदेशीर सेवा लाभ लागू करावेत, तसेच दर महिन्याच्या 10 तारखेपूर्वी नियमित मोबदला अदा करावा अशा मागण्या करण्यात आल्या। या मागण्यांच्या पूर्ततेसाठी नंदुरबार जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले। यावेळी वैशाली खंदारे, कार्याध्यक्ष राजू देसले, राज्याध्यक्षा विद्या नरभवरे आणि जिल्हाध्यक्ष रत्नानंदन यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व आशा गटप्रवर्तक उपस्थित होते। माझं नाव वैशाली खंदारे, मी आयटक संघटनेची राज्य कार्याध्यक्ष। आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आंदोलन आहे, या आंदोलनाची पूर्वदिशा म्हणजे आमच्या पूर्ण राज्यभर, पूर्ण देशभर आशा गटप्रवर्तक संघटना व विविध कामगार संघटना यांचं एक दिवसीय आंदोलन हे नियोजन झालेलं आहे। तसेच आम्ही नंदुरबार मध्ये हे आज आंदोलन ठेवलेलं आहे। याच्यात आमच्या प्रमुख मागण्या आहेत की 2018 पासून केंद्र शासनाने आशा व गटप्रवर्तक यांना 1 रुपयाही मानधनात वाढ केलेली नाही। तसेच आशा व गटप्रवर्तक यांचं नियुक्तीचं झाल्यापासून त्यावेळेस शासनाने आम्हाला वयाची अट दिलेली नव्हती, परंतु शासनाने GR काढला की 60 वर्षानंतर प्रत्येक आशा व गटप्रवर्तक यांना घरी पाठवण्यात यावं, म्हणून आमची शासनाने आशा व गटप्रवर्तक यांची वयाची अट 65 करावी ही एक मागणी आहे। दुसरी मागणी आमची अशी आहे की त्यांना घरी पाठवण्याच्या आधी त्यांच्या घरातील कुठलीही सून असेल, मुलगी असेल, यांना पहिले आशा म्हणून प्राधान्य त्यांच्या जागेवर देण्यात यावे। किमान वेतन प्रत्येक आशा व गटप्रवर्तक यांना किमान वेतन देण्यात यावे। आशा व गटप्रवर्तक यांना पेन्शन लागू करावी, परत ग्रॅज्युटी द्यावी। परत त्यानंतर आम्हाला की ज्या आशा व गटप्रवर्तक आहेत यांना कंत्राटी दर्जा द्यावा। तसेच महाराष्ट्राने आधी जे केंद्र सरकारने आधी जे कंत्राटी कर्मचारी यांची नियुक्ती केली, त्यावेळेस महाराष्ट्रातील 37 आशा गटप्रवर्तक ज्या आहेत यांना कंत्राटी दर्जा दिलेला नाही, म्हणून आमची मागणी आहे की यांना कंत्राटी दर्जामध्ये सामावून घेण्यात यावे। अशा प्रमुख मागण्या आमच्या आहेत आजच्या या आंदोलनाच्या।